कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरिया चषक 2024 आज फायनल डे। जय हनुमान मायखूप टीम आणि ओमकार बॉयज एडवन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय। यानंतर लगेच आपण सामना सुरुवात करणार आहोत। सामन्याला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर नेहिल किनी पीडीटीपीएल चा अप्रतिम पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल प्रीमियर लीग आपण पाहिली आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार एक बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते आणि तोच खेळाडू आपण पाहू शकतात नेहिल हरीश्वर किनी। हरीश्वर किनी यांचे सुपुत्र आहेत। मॅच स्टार्ट होत असताना तर एका साइडला समीर सारखा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पंच इशारा करतायत सामन्याला सुरुवात होते। विरल नायर सर आपण पाहतायत ऑनफील्ड आहेत। विशाल नाईक सर यांना आपण पाहू शकाल। सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल। टाळ्यांच्या गजरात करूया आजच्या दिवसाला आपण सुरुवात। ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कमेंट बॉक्स मधून आणि आयोजकांकडून। षटक क्रमांक पहिलं समीर टाइमर सेट केले गेले। जतीन किनी यावेळेला आम्हाला दर्शवतील। 15 मिनिटे 3 षटक। स्टार्ट ऑफ द मॅच। पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। ग्रिप बदलली होती परंतु त्याच पोझिशन मध्ये यावेळेला आपण पाहू शकता चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ समाप्तीवर। पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 0। उत्कर्ष पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। ऑफ साइडला हलक्याच्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेलाय। मिड ऑफचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला येतोय। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील का? यस, डेफिनेटली 2 धावा। सकाळच्या सत्रामध्ये चांगलं फुटवर्क काम करत असताना पाहायला मिळतं आणि तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते। 2 धावा येत आहेत। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली। षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आहे। पहिलाच बॉल डॉट। दुसऱ्या बॉलवर आपण पाहताय 2 धावा अर्जित केल्या गेल्या। नेहिल किनी ही ताकद आहे या खेळाडूची। सिंगल डबलला सुद्धा कसं कन्वर्ट करायचं। समीरचा पुढील बॉल यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय। घुटना टेक सिक्सर देख स्लॉक स्वीप केला जातोय। जबरदस्त बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला आणि षटकाराने हरीश्वर किनी साहेबांचं यावेळेला स्वागत केलंय। 6 धावा। ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर। काय फटका खेळला होता। बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला। अगदी समोर बॉल होता परंतु बॅट फिरवण्याची शैली अप्रतिम पाहायला मिळाली नेहिल किनी या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली। यावेळेला बैल सोडली जाते। अर्थातच क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद। असं वाटलं की चेंडू वेगाने येईल परंतु नेहिल किनीला सरप्राईज हा चेंडू देऊन जाणारा पाहायला मिळाला। क्लीन बोल्डच्या माध्यमातून फर्स्ट विकेट डाऊन। पहिला धक्का, प्राइजलेस विकेट गॉन। हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। हरि ओम स्वामी समर्थ। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि खऱ्या अर्थाने हे मंत्र श्री स्वामी समर्थ यांचे। ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून नयन आल्या आल्या काय जबरदस्त ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन जणू काही आलाय चेंडू
सरळ निघून जाईल 4 धावांकरता. 4 धावांची मोहर उमटवली या बॉलवर. 2 ब्रदर्स जोडी आपल्याला पाहायला मिळते. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्लास टायमिंग चौकार. शिवनेरी वर शुभ जन्मला. 12 धावा फलकावर. बॉल फेकून झाले ते 5. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह यावेळेला ऑन द राईज खेळला गेलाय. सिंगल मेल. चिराग बारी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धाव संख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. काय जबरदस्त स्टार्ट करून दिली गेले. निहिल बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल जी गोलंदाजी केली जाते समीरच्या माध्यमातून. पहिले 2 बॉल व्यवस्थित हाताळले होते. चौथ्या बॉलवर विकेट मिळाली. एक प्राइजलेस विकेट आपण पाहू शकतायत. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. शुभ जन्मला राजांचा अधिपती. साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. चेंडू जर आपण पाहिला तर सरळ यष्टीच्या वरून निघून जात असताना आपण पाहू शकतायत. यष्टीच्या वरून हा चेंडू निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेली. अवधूत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. नयन आणि जीत. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. अवधूत एक अपकमिंग यंग टॅलेंट आणि स्वतः ऍज अ कॅप्टन म्हणून त्याच्यावर धुरा सांभाळण्यासाठी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये दीपेनच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होते. फुलटॉस बॉल जरूर होता. यावेळेला चेंडू निघून जाईल मिडांच्या क्षेत्रामध्ये. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 धावसंख्येवर. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील 3 बॉलच्या समाप्तीनंतर 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. गोलंदाज सज्ज होईल. चांगला चेंडू होता. बॅटची हलकीशी एज होती आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता अक्षय गायकवाड यांच्या स्वागतासाठी मेल नशिबाचा चौकार. शिवावतारी तुझी पार्वती अरतीचही बानुबाई. येलकोट येलकोट जय मल्हार. सदानंदाचा संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत काही संपन्न झालाय. जीतचा हा फटका फॉलो थ्रो मध्ये चेंडूला रोखण्यात यश मिळवलं. खूप चांगली गोलंदाजी. अतिशय अचूक टप्प्यावर चांगला भेदक मारा पाहायला मिळतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहू शकता. दुसरं बॉल फेकून झाले ते 5. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वर जाऊन पोहोचली गेली. ऑफ साइडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 या धावसंख्येवर.
अवधूतने काही जबरदस्त गोलंदाजी करत या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. अवधूत दांडेकर षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे ला संधी. देवाधिपती कशी हरली त्याची मती, एका मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिनी त्या खंडोबाची कारभारीन, झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन, झाली बानू धनगरीन, खंडोबाची कारभारीन. वेलकम बॅक. 2 षटकांसाठी 8 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. तर आता 7 मिनिटे तुमच्यासाठी आहेत या षटकासाठी. जेवढे लवकर क्लिअर करता येईल तेवढं मात्र आपण कॉपरेट करा. चला, जय हनुमान मायकोप टीम आणि ओंकार बॉईज एडवन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. ऑन साइडला फटका तर छान आहे. चिराग बारी त्या बॉलवर येत आहेत. कोणतेही मिस्टेक करणार नाही आहेत. गुड कॅच, खूप चांगला जजमेंट. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. जीत गॉल. एक विराईत डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी, 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 एक विराईत डोंगरावरी. चला, बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 19. या धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. नेक्स्ट बॅटर लगेच आपण तयारीनिशी राहायचंय, अन्यथा टाइम आउटच्या माध्यमातून तुम्हाला बाद दिलं जाईल. याची दखल घ्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 रन्स ऑन द बोर्ड लागल्या. तर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. नयन आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हार्दिकला आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. आजच्या दिवसात टाइम खूप महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. तर प्रत्येक संघाने कॉपरेट करा जेणेकरून जास्तीत जास्त वेळ जाणार नाही. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 वर जाऊन पोहोचली गेली तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. प्रतीक आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्रतीक गावड. प्रतीक एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साइडला स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू खेळाडू कक्षेला सलामी देणारा हा अप्रतिम 1 बाउन्स चौकार. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे 23 वर जाऊन पोहोचले गेले. अकूट टप्प्याचा चेंडू होता. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, शफल झाला आणि चौकार मिळाला. हा चेंडू अप्रतिम. प्रतीक गावड या लेंथला ओळखला जातो, या लाईनला ओळखला जातो, परंतु इथे आपण पाहिलं तर खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. हार्दिकला पूर्णपणे ब्लॉक केलं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने तो थोडासा प्लेइंग अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा त्याने बाळगला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 23 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न ती यष्ट्यांच्या जवळून किंचित आपण पाहू शकतायत यष्टी वाचली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 23 वर जाऊन पोहोचली गेली. 23 रन्स. बॉल फेकून झाले ते 4. आतापर्यंत आपण पाहिलं शेखर तर एक सुद्धा एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च केलेली नाहीये.
हे खूप मायने राखतं. 6 बॉल डॉट आले, त्यामध्ये 2 विकेट्स गेलेत, म्हणजे 8 बॉल डॉट आल्यानंतर संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले गेले. षटकार चौकार जरूर आले, 3 चौकार 1 षटकार. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पहा, क्रिकेटचा फॉर्म्युला जर आपण पाहिला तर सकाळी येऊन प्रॅक्टिस करणं, थोडंसं तुम्ही वॉर्मअप करणं, कारण जेणेकरून आपण शरीर जे आहे ते थोडंसं जरूर आपल्याला पाहायला मिळेल की थोडंसं हलकं होतं आणि अशा वेळेला तुमची मुवमेंट होताना पाहायला मिळते. परंतु जर तुम्ही अचानक डिरेक्ट जर मैदानात गाठतील तर तुम्हाला थोडंसं कठीण जाईल. यावेळेला अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. अवधूत दांडेकर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि इथून आपण पाहिलं तर नयन जरूर थोडेसे यावेळेला पाहायला मिळाले. हाना करता करता 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक गावड थोडेसे लेझी राहिले होते, तिथे चेंडू व्यवस्थित कलेक्ट करू शकले नाही. तिथून फेकी आली बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडून, परंतु तिथून आपण पाहिलं तर 3 धावा अर्जित केल्या जात आहेत. 1-1 रन्स फार महत्वाची भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या 26, 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तीन षटकांसाठी आपण पाहू शकतायत, जतीन आम्हाला दर्शवतायत. परफेक्ट 14 मिनिटे आणि 43 सेकंद लागली. त्यामध्ये आपण जर मायनस केलं तर 1 मिनिट आपण हार्दिक येण्यासाठी लागली होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 3 षटकांमध्ये 26 रन्स पाहायला मिळत आहेत. कल्पेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांनी खेळपट्टी अप्रतिम त्यांच्या सहकार्याने जी बनवली गेली, पिच क्युरेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी झालेले आहेत. एका साईडला ओंकार बॉयज एडवन टीमचे रोहन गावड यांना आपण पाहतायत, तर मनीष भुईर यांना आपण पाहू शकतायत. जय हनुमान मायकोप टीमचे स्लोवर वन चेंडू. स्लोवर वन चेंडूला थोडंसं कठीणाई होताना पाहायला मिळते फलंदाजाला. ज्या पद्धतीने निहिल किनी आपण पाहिला लयबद्ध झाला होता आणि अशा वेळेला काय चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये 4थ्या बॉलवर शिकार ठरला गेला समीरचा. ऑन साइडला खेळले गेले. उंची जास्तीत जास्त गाठली जाते. कॅच नंबर 2 येईल का नाही. चिराग बारी त्या ठिकाणी जरूर जजमेंट चांगलं केलं होतं, परंतु हातांची उंजळ जी होती ती परफेक्ट पाहायला मिळाली नाही. आय कोऑर्डिनेशन थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आणि आय कोऑर्डिनेशन थोडंसं डळमळीत झालं आणि त्याचंच कारण हा कॅच सुटला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचली जाते. बॉल फेकून झाले ते 2. आता हार्दिक इथून मात्र कसा प्रवास राहील या 4 बॉलचा. नयन सारखा एक हरहुन्नरी खेळाडू, अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, उमरोळी संघ सुद्धा या ठिकाणी वेळेनुसार उपस्थित झालेला आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. गोलंदाज सज्ज होईल दर्शन गावड. आपल्या गोलंदाजी मार्कवर 27 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. नयन पाटील लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. यावेळेला ऑन साइडला हार्ड हिटर का मी म्हटलं आणि त्याच पद्धतीने खेळला गेला हा चेंडू. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांनी करता. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. मॅग्निफिसंट टायमिंग. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल. चेंडूला ज्या पद्धतीने खेळलं ना, अप्रतिम आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6च्या या मदतीने 33 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉलचा खेळ झालाय. एक अष्टपैलू खेळाडू परफेक्ट कसा असावा याचं ताजं उदाहरण नयन पाटीलने दिलं. सुशांत वजय वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परिपूर्णतः बॉल फेकून झालेत. आतापर्यंत शेखर, मेहुल पाटील आणि जतीन किने आम्हाला दर्शवतायत. 4 बॉलचा खेळ झालाय. 33 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत.
टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली अवधूत दांडेकरने. जय भवानी दांडाखाडी टीम, ड्रीम 11 दांडाखाडी टीम रॉकी ग्रुपला आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ साइडला फटका छान आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल बिटवीन द गॅप मध्ये. क्लास बॅटिंग बाय नयन पाटील, चौकार. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. 37 रन. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथं शेवटचा बॉल आहे या पहिल्या डावातील. आलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ऑन साइडला खेळला गेलाय खूप चांगला तर फटका जरूर पाहायला मिळतोय. षटक पूल करण्याचा प्रयत्न केला, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अर्जित केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 39 आणि 40 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. उत्कर्ष पाटील जॉईंट होतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हॅलो, चला तर आजच्या दिवसातला दुसरा सामना. एका बाजूला जय हनुमान मायखोप आणि एका बाजूला ओमकार बॉईज एडवन. मी बंडूजी मात्रे सरांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. सर या. बंडूजी मात्रे सर येतील आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. एका बाजूला मनीष भोईर, एका बाजूला रोहन गावड. एक जबरदस्त क्रिकेटपटू. चॉईस मात्र इथे मिळेल. दोघांना देखील पुकार करायचा आता त्याच्यासाठी चॉईस होईल. आणि यावेळेला मायखोप संघाचा कॉल असेल. बाप्पा मोरियाचा कॉल राहिलाय आणि यस बाप्पा मोरिया. मी सरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन नसताना पण व्हायचं. एकंदरीत मनीष, आपण अत्यंत महत्त्वाचा सामना आणि यामध्ये टॉस जिंकलात. खूप छान पद्धतीने खेळ तुमचा त्या दिवशी राहिला होता. आजचा दिवस तेवढाच महत्त्वाचा आहे. टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. एकंदरीत क्षेत्ररक्षण करत असताना 4 षटकांचा मॅच आहे. समोरचा संघ देखील तेवढाच तुल्यबळ आहे. त्यांना किती धावांपर्यंत थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे? 50 आतमध्ये. तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा असतील. सर, तुम्ही जर टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. मनाविरुद्ध आता फलंदाजी करायची आहे. त्यांनी म्हटलं की 50 ते 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा त्यांचा जरूर प्रयत्न असेल. 24 चेंडू तुम्हाला खेळायला मिळतील. त्यामध्ये टार्गेट एक कितीचं सेट करण्याचा तुमचा देखील मानस असेल? जास्तीत जास्त टार्गेट असेल. तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. लगतचा सामना देखील सुरुवात होत आहे. टॉस बॉक्स मधून जर आपण पाहिलं तर जय हनुमान मायखोप या संघानं टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि निमंत्रण दिलं ते म्हणजेच एडवन या संघाला. लगतच्या सामन्याला देखील सुरुवात होईल. फील्ड अरेंज करून घ्या आणि मायक्रोफोनवरती देखील पालघर भूषण, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज या स्पर्धेचे मुख्य समालोचक प्रमोद शेडगे सर जोडले जातील. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील धनसरचा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये ऐकणार आहोत, ज्यांनी मासवण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सुरेख साथ दिली 4 दिवस. त्यामध्ये गोटे अंपायर आणि दर्शत पाटील यांचं सुद्धा कॉम्बिनेशन जुगलबंदी पाहायला मिळाली आणि ती स्पर्धा एक उंचीवर नेऊन ठेवण्यामध्ये राहुल धानवा, राकेश दुमाडा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली. मासवण प्रीमियर लीगचं 10वं पर्व समाप्तीच्या मार्गावर राहिलं, परंतु काय क्लास टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली मासवण प्रीमियर लीग. त्यामध्ये विरल नायर सरांनी सुद्धा पंचांची भूमिका साकारली गेली. जाऊया मॅचच्या दिशेने. 40 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. चिराग बारी आणि धीरज आपल्याला पाहायला मिळतं. धीरज गावड अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. चिराग बारीने जबरदस्त खेळ साकारला होता. ही नवीन त्याच्यासाठी खेळपट्टी नाहीये, कारण या खेळपट्टीचा त्याने अंदाज बांधलेला आहे. आता निहिल केणी समोर कशा पद्धतीने फलंदाजी करेल याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित झालंय. ते जय भवानी दांडाखाडी या टीमचं. चला, टायमर सेट सुद्धा केलं गेलंय. पहिलाच बॉल ह्या वेळेला जरूर वाईट यॉर्कर होता. धीरज गावड कदाचित त्या ठिकाणी थोडेसे पाठीमागे राहिले होते. एकदा वर्जित केली जाते. खूप चांगली बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच तुमचं ध्येय असावं की जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानात उतरता तेव्हा सगळ्या गोष्टींचं काहूर
माइंड मध्ये न ठेवताना आपण चांगलं कॉन्सन्ट्रेशन क्रिकेटच्या खेळामध्ये करू शकतो, हे फक्त ध्येय तुमचं असायला हवं. 1 रन येते चिराग बारीच्या बॅट मधून 1 रन. यावेळेला धीरज गावडचा फटका टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. दांडाखाडी टीमचा बॅटर धीरज गावड ब्रँडेड षटकार. सुपर टायमिंग, याला म्हणतात परफेक्ट टायमिंग कसं असावं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. निहिल किनी स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन लगेच करत असताना पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. विकेट किपर जीत पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर पॉवर प्लेचा आहे. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलवर चिराग बारीच्या बॅटमधून 1 रन आली. दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा बॉल डॉट आणि तदनंतर आपण पाहू शकतायत चेंडूने चकमा दिला आणि थर्ड मॅनला फिल्डर त्या ठिकाणी जातील. हिमेश तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय धीरज गावडच्या बॅटिंगसाठी. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना आपण पाहतायत. एका साईडला जय भवानी दांडाखाडी तर एका साईडला जागमाता रावळे, जो भिवंडीमध्ये जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतोय. ही अभिमानाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही पालघर जिल्ह्यातून जर बाहेर जर खेळतायत तर डेफिनेटली त्याचा अनुभव तुम्हाला खूप मिळतो. ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर आहेत नयन, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर फलंदाज धीरज गावड. बॅक टू द डगआउट, फास्ट विकेट डाऊन. 5व्या बॉलवर पहिला धक्का. निहिल किणीच्या खात्यामध्ये पहिली विकेट. पाच बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9. बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेला दिपेन बारीला आपण पाहतायत. एक ऍज अ विकेट किपर, ऍज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कालच्या दिवसात अशाच पद्धतीने हाईट पाहायला मिळाली ती मयूरची आणि मयूरने काय बॅटिंग केली होती. अमरदीप खार्डी या टीम मधून खेळत असताना सुपर बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु त्याला सुरेख साथ मिळाली नाही. 4थं षटक वेस्ट गेलं आणि तिथेच मॅच टर्निंग झाली. संघाची धावसंख्या 9. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिलं चांगली सुरुवात करून दिली, परंतु मोठ्या इनिंगला तो व्यवस्थित कन्वर्ट करू शकला नाही. फलंदाज बाद. 19 बॉल आहेत. 19 बॉल मध्ये विजयासाठी 31 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. जय भवानी दांडाखाडी या टीमला जागमाता रावळे ही टीम आपण पाहू शकतायत. हरीश्वर किनी स्वतः बॅकबोन आहेत या संघाचे आणि 40+ मास्टर माइंड क्रिकेट खेळत आहेत. ऑफ साइडला फटका तर छान आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चिराग बारीने रिस्क घेतली नाही. दिपेनला सांगितलं यू वेट, कारण 1 रन जेव्हा आपण चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करतो कधी कधी ते फलंदाज फसतात. जसं आपण पाहिलं यशस्वी जायस्वालला 1 धाव घेण्याच्या प्रयत्नात विराट कोहलीची धाव पूर्ण झाली असती. सुनील मनोहर गावस्कर यांनी जरूर सांगितलं, परंतु त्यांनी रिस्क घेतली नव्हती आणि तिथेच 82 धावांवर त्याचा खेळ समाप्तीवर आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. पहिलं षटक कंप्लीट झालं. 18 बॉल आणि 31 रन. पहिलं षटक किती मिनिटात झाले जतीन किनी आम्हाला दर्शवतात की 4 मिनिटाचं हे पहिलं षटक पाहायला मिळालं. आज वेळ फार महत्वाची आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बाप्पा मोरया चषक 2024ला जे आता श्रोते जॉईन झालेत, वॉच करतायत, त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागतम. 18 बॉल आणि 31 रन. चिराग बारी एक अर्पण मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ऍज अ बॅटर म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय. हिमेश पहिला बॉल घेऊन ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना निहिल पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल, या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. दुहेरी आकड्यामध्ये 10 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने गेली 2 वर्ष आपण पाहिले आणि यंदाचं 3रं वर्ष माणुसकीचं नातं कसं रुवावं हे या आयोजकांकडून सातत्याने पाहायला मिळतं. दोस्तीच्या दुनियेतले राजमाणसं कमावलेत त्या आयोजकांनी. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे, परंतु निहिलला निवडलं. दिपेन बारीच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. 2nd विकेट डाऊन. दुसरा धक्का जय भवानी दांडाखाडी टीमला.
संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. इथून 30 रनची आवश्यकता आहे. जिग्नेश प्रमोदजी घरत यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. प्रमोदजी घरत आपलं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या 10. त्रिशिका 11 स्टँड आपण पाहतात. किरण कारभारी. त्रिशिका हे नाव म्हटलं तर किरण कारभारी यांचं नाव ऑटोमॅटिकली आपल्या मुखामध्ये येईल. हलक्याच्या हाताने जिग्नेश सुंदर पद्धतीने खेळत असताना फक्त सिंगलला भर दिली जाते. आई कुर्लाई सरतोडी टीम सुद्धा उपस्थित झाले. तुषार घरत तुका यांचं सुद्धा वेलकम आहे. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. विटी लाईन खऱ्या अर्थानं माणुसकीचं नातं रोवणारं हे क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना, दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांचे एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलांचा फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणुसकीचं नातं तयार होतं. अशाच पद्धतीने हे क्रिकेटने आपलं नातं एकमेकांचं खूप घट्ट धरून ठेवलंय. 11 रन्स. हा चेंडू जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा नील केणीने खर्च केल्या. 1 विकेट मिळाली. दुसऱ्या षटकातील 3 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने पाहायला मिळते. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल कसा अदा करावा हे या सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 28 रनची आवश्यकता आहे. वैभव घरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चिराग बारी यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. साची आयुष प्रमोद घरत विठ्ठलवाडी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्याकडून मंडळाला भरीव रक्कम 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण लगेच करूया. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्ट्रगल करतायत. जीतच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना हिमेश खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट केलंय या गोलंदाजाने. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक फलंदाजांना त्याने थैथया नाचवलंय. 12 रन्स. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर नाहीये. पंकू मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी त्याला बीट करून जाईल का चेंडू. चांगले प्रयत्न केले परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. 4 धावा. चौकार. संघर्षाचा चौकार पाहायला मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 24 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये 24 रन विजय करता. या हरिदासजी किनी यांच्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. मी त्यांना विनंती करेन हरिदासजी किनी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. 2 षटकांसाठी वेळ घेतलेला आहे. 9 मिनिटे. हे षटक तुम्हाला 6 मिनिटात फेकायचंय. नयन पाटील आपल्या गोलंदाजी मार्क वर येताना लेफ्ट आर्म गोल्डन इरा. एक परफेक्ट ऑलराऊंडर जागमाता रावळे टीम साठी. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 16-24 रन्स विजय करिता. यानंतर जय हनुमान मायकोप वर्सेस ओमकार बॉयज एडवन या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला एक चांगली फाईट पाहायला मिळेल. टिट फॉर टॅट. नयन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताने ओव्हर द विकेटने हा चेंडू अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. तेवढाच उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. काय फिल्डिंग केले. आशिष त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना ग्रेट फिल्डिंग.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 18 रन्स. जिग्नेश पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे, पाहायचा आज संघ संकटात सापडलाय आणि या संकटातून बाहेर काढताना पाहायला मिळेल का. ज्या वेळेला संघ संकटात सापडतो त्यावेळेला तुम्ही एक चांगली इनिंग खेळता, त्यावेळेला इतिहास रचला जातो. जसं काल नितीश रेड्डीने, अप्रतिम नितीश कुमार रेड्डीने काय जबरदस्त शतक झळकावलं. हा चेंडू समोर ठेवला होता, तिथून थोडस वळण घेणारा आपण पाहू शकताय. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता या गोलंदाजामध्ये आहे. संमिश्रण युक्त गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दर्शवून दिले गेले. 18 रन्स 22 ची गरज, 10 बॉल. अप्रतिम ऑन साइडला फुलटॉस बॉल होता, काय कन्वर्ट केलंय, गुडघ्यावर बॅलन्स करत सरळ चेंडूला फेकून दिलं. बॉडमॅनचा चांगला वापर केला. 6 धावन करता संघर्षाचा षटकार 6. आमचे पप्पाने गणपती हाणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. थँक्यू. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 3 बॉलचा खेळ झालाय. 9 बॉल आणि विजयासाठी 16 ची आवश्यकता आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. जय भवानी दांडाखाडी वर्सेस जाग माता रावळे या दोन संघांच्या दरम्यान एक कडवी झुंज पाहायला मिळते. जिग्नेश सुपर बॅटिंग. जिग्नेश बारीला आपण पाहतायत, एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख. क्रमांक 4 चा फलंदाज, जबाबदारी जाणतोय. या वेळेला डिरेक्ट चेंडू स्टंपचा वेध घेतला. अगोदर शफल झाले होते, स्टंप दाखवले होते नयन पाटीलला आणि सरळ चेंडू स्टंपचा वेध घेत क्लीन बोलच्या माध्यमातून जिग्नेश बारीच्या खेळीला पूर्ण विराम. बॉल आहेत आता तुमच्याकडे जवळजवळ 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा व्यत्या 16. आमचे पप्पाने गणपती हाणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. थँक्यू. 8 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना 3 फलंदाज बाद झालेत. नयन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर चेंडू क्रमांक 5 घेऊन येईल. न्यू बॅटर प्रतीक गावडला आपण पाहतायत. 8 बॉल आणि विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. किती मिनिटे राहिलेत या 2 बॉल साठी? 1.5 मिनिटे राहिलेली आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. हा फटका जर आपण पाहिला तर मिस टायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावली जाईल. हार्दिक पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 15 रन्स. सात बॉल 15 रन्स हे सामन्याचं समीकरण. एका साइडला चिराग बारी सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 2 बॉल डॉट आले, 6 रन त्याच्या बॅट मधून आलेत. एक चौकाराचा समावेश. जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने फक्त चेंडूला पुश केलं. जंटल पुश करत असताना सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नाही. रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 26 रन्स. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 14 रन्स. चला नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. वेळ दौडू नका. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये लगेच करावी. प्रफुल्ल घरत त्यासाठी दक्ष आहेत, सतर्क आहेत. आणि प्रफुल्ल घरत मैदानाच्या आतमध्ये जाताना ड्रिंक्स ब्रेक घेऊया. एक छोटीशी विश्रांती या आपण ऐकूया. सिद्धिविनायक म्युझिकल DJ कुंदनजी घरत. गिरशिखरी
किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा 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 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहत आहेत. ड्रिंक्स ब्रेक नंतर एक स्ट्रॅटेजी आखले गेले. आता इथून जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल स्वतः प्रफुल्ल करत त्या ठिकाणी जात असताना आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्रिशिका 11 स्टँड मध्ये काही प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेत. प्रमोद गलत यांना सुद्धा आपण पाहू शकाल. कपिल पाटील कॅमेरामॅन. तदनंतर सुरेख पद्धतीने आपण पाहू शकतायत काही प्रेक्षक वर्ग वडाच्या झाडाखाली सावलीचा आसरा असणार असं हे झाड आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे कैलासवासी अमोल पाटील स्टँड आपण पाहतायत. नैतिक आईस्क्रीम आपण पाहू शकाल. भावेश यांचं सुद्धा आपण पाहू शकतायत एक स्टॉल आहे. तदनंतर युवा ग्रुपचा आपण स्टँड पाहतायत. महिला कक्ष सुद्धा आपण पाहू शकाल. कुणाल दादा पाटील यांचं एक सुंदर आपण पाहू शकतात कटआउट्स. तदनंतर मिस यू अमोल पाटील असा एक आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा कटआउट्स पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू खेळत असताना नेहलकिनी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथून प्रतीकला थोडंसं सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेला. आता 5 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद गॉन. ऐको आई अग्री कूलरची माय ऐको आई अग्री कूलरची माय इथं संकट उभी तुरा इथं संकट उभी तुरा माझा तुझ्यावर भरोसा हाय माझा तुझ्यावर भरोसा हाय माझा तुझ्यावर भरोसा हाय माझा तुझ्यावर भरोसा संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले गेले. 27 5 बॉल आणि 13 रन्स. अतिशय गोड गळ्याचा धनी अर्थात जगदीश पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. ऑफ साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. लेफ्ट केलं चेंडूला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 रनची आवश्यकता आहे. जय भवानी दांडाखाडी टीम चिराग बारी सलामीवीर अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून खेळपट्टीवर उभा राहिलाय. विश्वास आहे. इथून आपण पाहताय जबरदस्त चेंडू. क्लास बॉलिंग हार्दिक. काय एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहताय बॅटरने कॉल घेतला गेलाय की वाईट आहे की नाही हे चेक करूया. आशुतोष व्यवहारे सर आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. फेअर डिलिव्हरी. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 रनची नितांत आवश्यकता आहे. रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर विशाल नाईक सर त्या ठिकाणी दक्ष होते. विरल नायर सर यांना आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. थोडंसं बाहेर निघणारा होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 29 या धावसंख्येवर 11 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 4 बॉल मध्ये 11 रन. सामना बॅलन्सिंग. दोन्ही संघांकडे अजून सुद्धा ती क्षमता आहे. हार्दिक अप्रतिम फटका छान आहे. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. काय फटका खेळला. चिराग बारी स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स कसा असावा आलिंगन देत असताना अवधूत दांडेकर. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 35. आता बॉल आहेत 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. आई एक वीरा कारले डोंगरची माऊली आई एक
एकवीरा कारले डोंगरची माऊली, आई एकवीरा कारले डोंगरची माऊली, आई एकवीरा कारले डोंगरची. 3 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. काय स्ट्रोक खेळला होता, काय फटका सजवला गेला होता आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉल 5 ची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला ऑन द टोस खेळला गेलाय. फटका तर छान आहे आणि सरळ चेंडू निघून जातोय. वाह, चिराग बारी क्लास. काय स्ट्रोक खेळला गेला होता. स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे जागमाता रावळे टीमला पराभूतच्या छायेत जावं लागलं. नतमस्तक होत असताना अवधूत दांडेकर आपल्या धरणी मातेला प्रणाम करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वा अवधूत दांडेकर, हे आहे स्पोर्ट्समॅनशिप, डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. चिराग बारी वेल प्लेड, सुपर बॅटिंग अँड हार्ड लक जागमाता रावळे टीम. आपण आला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत आणि या हंगामासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागमाता रावळे टीमला. दांडाखाडी टीम या मॅच नंतर लगेच तुमचीच मॅच खेळवली जाईल याची दखल घ्या. नवज्योत किने आमच्यापर्यंत ही माहिती देत आहेत, आमचे लाडके आयोजक. सुजल किंग रेस्टॉरंट आणि बार यांचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी भाऊ कुडू माकणे यांच्याकडून मंडळाला 1500 रुपयांचा आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला बाप्पा मोरया चषकाला लाभलेलं आहे, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळ न दवडताना एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं 2 संघांच्या दरम्यान. जय हनुमान मायकोप टीम आता 2 हात करेल. एका साईडला आपण पाहतायत ओमकार बॉयज एडवन टीमला आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मिस्टर उत्कर्ष पाटील. धनसारचा आवाज आपण ऐकणार आहोत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम.